नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आला। शासकीय इमारतीमध्ये प्रत्येक ठिकाणी आज धुळे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी करण्यात आला। गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून 24 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार माननीय यावेळी सर्व पोलीस पथक व बँड पथक हे उपस्थित होते, महिला देखील उपस्थित होते। तसेच आज प्रांत ऑफिसमधून देखील ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संपूर्ण दारूबंदीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तसेच पंचायत समितीचे देखील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील ध्वजारोहणाला सलामी दिली। तसेच शिक्षण मंडळाच्या माध्यमातून देखील आज ध्वजारोहण करण्यात आलं। शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून देखील आज या ठिकाणी या ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर तेथे सलामी देण्यात आली व त्यावेळी सर्व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व उपस्थित होते। यामुळे त्यांनी देखील ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात आले। अनेक कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये शासकीय डिपार्टमेंटचे झाले। तसेच PWD या खात्यामध्ये देखील सर्व PWDचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला। यावेळी प्रतिक्रिया गिरीश भाऊ महाजन यांनी दिली। मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले। यात राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेत जिल्ह्यात 2,72,897 महिलांनी अर्ज केले आणि त्यापैकी 2,65,297 अर्ज हे मंजूर करण्यात आले। पात्र महिला उमेदवारांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनेच्या 4,240 तर खासगी आस्थापनेच्या 507 पद ऑनलाईन पोर्टलवर अधिसूचित करण्यात आलेली आहे। शासकीय आस्थापनाकरता 3,912 तर खासगी आस्थापनाकरता 440 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 2,002 अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी काही नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ देखील केला व स्वतःला अग्नीच्या हवाले करण्याचा त्यांनी यावेळेस प्रयत्न केला व पेट्रोल टाकून आपले आत्मदहनाचा इशारा देखील त्यावेळेस करण्यात आला। त्यावेळी मध्येच असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे येऊन ते विघ्न टाळले व त्या ठिकाणचे आत्मदहन करण्याला देखील यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच अनेक पोलीस त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून महिलांचे या ठिकाणी म्हणणे की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मांडू देत नाही, पोलीस कर्मचारी त्यांनी काठी करताय व आम्हाला मारहाण करताय असे देखील काही महिलांनी यावेळेस डी24 तास पेड न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले। त्यावेळेस बड़ा होके गली में बाया को आदमी को सबको लेके हमारी गली में जो मुसीबत है तो ये पुलिस वाले यही से आदमी को मार के हमारे लेके चले गए। हाँ, और बाया पे भी हाथ उठा रहे हैं, बाया को भी समझन नहीं दे रहे, बाया को भी। आपका विषय क्या है? इन्होंने गली का नहीं, आपका क्या विषय क्या है? गली का विषय तो हम बात करने को आता है तो उन्होंने बाहरों बाहर हमको काम बता दिया पुलिस वालों ने और बाया पे भी हाथ उठा रहे। हाँ, तो सरकार ने उनकी पुलिस चलती है लेके के बाया को भी मारो। नहीं, आपकी क्या मांगनी है? आपकी क्या मांगनी? कौन सी जगह पे? गाँव? जगह का नाम बता। गाड़ी के अंदर देख लेते हम लोग आए ना तो ऐसा कुछ मत डालो। अरे बंद करिए, जाने हो जाएगी ना हमारे को बोलना है ना कलेक्टर साहब को बोलना है।